होतस का? हा, तू दोन जीवांचे अशा अवस्थेत हुल्लडबाजी करायची काय गरज होती ग तुला? नुसत्या दोघी जणी मोठ्या झाल्यात, अजिबात ऐकत नाही. पण नुसता माझ्या जीवाला घोर. आई आमरे, कशी शांत हो सांग ना. तुम्ही दोघी बी ना एक नंबरच्या हट्टी झाल्यात, अजिबात ऐकत नाही माझं. इथून पुढे माझं ऐकलं नाही ना, धपाटे घालीन चांगले. काय अगं आई, तू पण ना अगदी आम्ही लहान असल्यासारखं दम टाकतेस आम्हाला. पोरी किती बी मोठ्या झाल्या ना तरी आईसाठी लहानच असतात. समजलं समजलं, शांत हो आता जरा. वाघमारे, काय झालं? सत्यदा, अरे आंबरीला चक्कर आली होती. काय आमरे, तू ठीक आहेस ना? एक काम करूया, आपण डॉक्टरांकडे जाऊया. नाहीतर एक काम करतो, मीच डॉक्टरांना इथे बोलवून घेतो. सत्या शांत हो, एवढं काहीच नाही झालेलं, ठीक आहे ते आता. अहो, असं कसं काय नाही झालेलं? चक्कर आली म्हणजे? अरे एक मिनिट थांबा, मी डॉक्टरांना बोलवून घेतो लगेच. अहो सत्यजितराव, हे बघा, अहो, अशा अवस्थेत चक्कर येणं साहजिकच आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. नक्की नाही, नॉर्मल असते ना? होय, ठीक आहे सगळं, तुम्ही नका काळजी करू. बरं झालं मी आलो म्हणून मला कळलं तरी आमरीला चक्कर आल्या म्हणून. नाहीतर तुम्ही तिघांनी मला काय सांगितलंच नसतं. अहो तसं काही नाही, अचानकच झालं ना सगळं. तू का आलायस इथं? काही काम होतं? अहो, ते सगळ्या बायका जमल्यात ना हळदी कुंकूसाठी. त्यांना हळदी कुंकू द्यायचंय, वाण द्यायचंय. आणि नेमकं मम्मी पण नाही आणि सपना वहिनी पण नाही. मग हे कार्य कोण करणार ना? म्हणजे दुसरं कोण करणार? आता मी, पप्पा आणि जयदा तर करू शकत नाही. हाव, मग टेन्शन कशाला घेता? दीदी आहे की, दीदी करेल हळदी कुंकू. हा हा, मंजू वहिनी करतीलच की. कर दीदी. ए गप, नाही सत्य, मला नाही जमणार. हा मान घरातल्या सुनेचा असतो. घरातल्या हक्काच्या व्यक्तीनं करायचं असते कार्य. आणि आता माझा तुमच्या घराशी काहीच संबंध नाही. मी एक आश्रित म्हणून राहते तुमच्या घरी. वाघमारे, असं तुम्हाला वाटतं, पण ह्या घराला तुमच्याबद्दल असं कधीच वाटलं नाही आणि इथनं पुढे बी वाटणार नाही. वाघमारे, तुम्ही किती बी नाकारलं ना तरी तुम्ही या घरची लक्ष्मी आहात आणि हे सत्य कधीच बदलणार नाही. आणि या घरची लक्ष्मी घरात असताना दारात आलेली सुवासिनी असं हळदी कुंकू न लावता परत गेली तर ते चालणार आहे तुम्हाला? दीदी, अगं एवढा कसला विचार करतेस तू? अगं ह्या घराला तुझी गरज आहे. ह्या अशा वेळी तुझा राग बाजूला ठेव ना. कुठलाच राग नाहीये, पण अशी कशी तयार होऊ या कार्यक्रमाला? मंजू, अगं हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी एवढा कसला विचार करतेस? हे बघ, मला वाटतं तू जास्त विचार करत बसू नकोस. बाहेर जा आणि सुरू कर हळदी कुंकू. आई, बाहेर आलेल्या बायकांना माहित आहे मी या घरात राहत नव्हते, वेगळी राहत होते. आता उगाच बाहेर गेले तर त्यांच्या चर्चा होतील आणि मला कुणाच्याच प्रश्नाला उत्तर द्यायची इच्छा नाही आता. दीदी, अगं तू लोकांचा काय एवढा विचार करतेस ग? आमरे, तू थांब. सत्यजितराव, तुम्ही वा पुढं. मंजूला मी घेऊन येते बाहेर. ते शक्य नाही आहे आई. आई, तू उगाच त्याला खोटी आशा नको दाखवू. खोटी आशा दाखवत नाही,
मी स्वतः तुला बाहेर घेऊन जाणार म्हणजे जाणारच. सत्यजितराव, मी तुम्हाला शब्द दिलाय ना मंजूला बाहेर घेऊन येणार म्हणून. मग मी तिला बाहेर घेऊन येणारच. मंजू स्वतःच्या हाताने हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पाडेल. आई तुम्ही व्हा पुढे. बरं ठीक आहे, मी येतो.